of sailoring. Ain't got no cigarettes but trailer phone. हाय, तर मी आज बनवणार आहे चिकन पुलाव, जो की आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप जास्त आवडतो. तर याची मी रेसिपी सांगते तुम्हाला, चला बघूया. तर आता हे बनवण्यासाठी मी इथे घेतले 5-6 कांदे. ते मस्त छान कट करून घ्यायचे. कांदा खूप जास्त तिखट आहे, म्हणजे डोळ्याला पाणी येते. असं स्लायसेस मध्ये कांदा कट करून घ्यायचा, बारीक बारीक. आपला कांदा कट करून झालाय, त्याला असं सेपरेट करायचं. इथे 1 किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून. तर हा सुहानाचा बिर्याणी मसाला आहे. दालचिनी, शहाजिरा, इलायची ही पावडर आहे, त्याचं हे मिक्स करून मी वाटले. त्यानंतर इथं दालचिनी, मिरी, लवंग आणि थोडासा शहाजिरा घेतलाय. त्यानंतर इथं तेजपत्ता घेतलाय. थोडस मी हे दही घेतले. अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ही. 4 लसणाचे गड्डे घेतले होते मी आणि 2 इंच आलं घेतलं होतं. थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या काळ्या घेतल्या, तिखट असतात म्हणून. आता मी इथे 4-5 मोठे चम्मच तेल टाकणार आहे, कारण आपण 1 किलोची बिर्याणी बनवणार आहोत, तर तेल थोडं जास्त लागेल. हा चम्मच म्हणजे ही पळी आहे माझ्याकडे थोडीशी मोठी, त्याच्याने टाकलंय. आता आपलं तेल गरम झाले, त्याच्यामध्ये हे खडे मसाले टाकायचे. टाकायचा कांदा, जिरा कोलम तांदूळ घेतलेत मी, 1 किलो आहेत हे. लिटर पाणी 1 किलो तांदळासाठी. ते गरम करून घ्यायचं. कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे तो छान टेस्टला लागतो आणि वास पण खूप छान येतो आपल्या मग बिर्याणीचा. खूप जास्त वेळ लागतो कांदा परतायला. कांदा परतलाय, त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा, टाकायची हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, बिर्याणी मसाला, गरम मसाला टाकायचा. जे दालचिनी शहाजिरा होता ना, तोच आहे गरम मसाला. थोडीशी लाल मिरची पावडर टाकायचं. चिकन मस्त मिक्स करून घ्यायचं. हे सगळं चांगलं खालून ते वरपर्यंत. प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आणि आता टाकायचं दही. 2 मिनिटं झाकण ठेवायचं, त्याच्यावर काढून घ्यायचं. स्वच्छ धुवून घेतलेत मी तांदूळ. तांदूळ टाकून असं मस्त हलवून घ्यायचं. त्याचं पाणी आटले. आता आपण हे गॅस लो करायचं आणि त्याच्यावरती 10 मिनिटं असं झाकण ठेवायचं. असला खतरनाक घमघमाट सुटलाय ना, तुम्ही विचारही नाही करू शकत. एवढी टेस्टी होती ही बिर्याणी. मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची सगळीकडं, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसते. मला तर कोथिंबीर एवढी जास्त आवडते ना, कुठल्याही भाजीत नसेल तर मला असं वाटतं की ती भाजी किंवा ती गोष्ट अपूर्णच आहे स्वयंपाकातली. आता तुम्हाला या खाण्यावरून कळतच असेल की हा किती टेस्टी झालाय पुलाव. नक्की ट्राय करा आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की फॉलो करा. बाय.